हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. आज आपण केकसाठी जे मटेरियल लागतं त्याविषयी आपण आज माहिती घेणार आहोत. जर तुम्ही केक शिकला असाल आणि जर तुम्हाला प्रोफेशनली ह्याचा बिझनेस करायचा असेल किंवा घरगुती करायचा असेल तर त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण बघणार आहोत आणि अनावश्यक खर्चही आपण यामध्ये टाळणार आहोत. यात काय गरजेचं आहे ते आपण याच्यात बघणार आहोत. यासाठी आपल्याला महत्त्वाचे हे चॉकलेट कंपाऊंड हे कंपल्सरी लागतातच. हेही तुम्ही विकत घेऊ शकता. मार्केटमध्ये व्हाईट कंपाऊंड हे आपल्याला देखील केक करण्यासाठी लागतं. जर घरगुती करणार असेल तर हा ऑप्शनल आहे. डार्क कंपाऊंड हे आपल्याला लागतंच, हे कंपल्सरी आहे. हे गनाश बनवण्यासाठी किंवा डेकोरेटिव्ह पार्ट बनवण्यासाठी हे लागतं. हे मिल्क कंपाऊंडही आपल्याला लागू शकतं, हे ऑप्शनल आहे. जर प्रोफेशनली करणार असाल तर हे तिन्ही कंपाऊंड तुम्हाला कधीही लागू शकतात. आता दुसरा महत्त्वाचा पार्ट म्हणजे व्हिपिंग क्रीम. आपल्याला हाय फॅट व्हिपिंग क्रीम इथे वापरायची आहे. ही मार्केटमध्ये 120 ते 150 रुपयापर्यंत आपल्याला मिळून जाते. या व्हिपिंग क्रीममध्ये आपले 2 ते 3 हाफ केजीचे केक सहज होऊन जातात. त्यामुळे हे प्रोफेशनली आपल्याला कंपल्सरीच आहे. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे हँड ब्लेंडर. हँड ब्लेंडर हे आपल्याला केक व्हिपिंग क्रीम फेटण्यासाठी लागतातच, त्याच्यामुळे हे घेणं गरजेचंच आहे. त्याशिवाय व्हिपिंग क्रीम आपल्याला व्यवस्थित फेटता येत नाही. हँड ब्लेंडर घेताना महत्त्वाची एक गोष्ट म्हणजे ते तुम्हाला 250 वॅटच्या पुढेच घ्यायचं आहे किंवा 250 वॅटचा जरी असेल तर तोच उपयोगी येतो. कारण जेवढा आपला हाय वेटचा असेल तेवढीच आपली क्रीम व्यवस्थित फेटली जाते. हा ब्लेंडर माझा अशा प्रकारचा आहे. मार्केटमध्ये तुम्हाला दुसऱ्या वेगळ्या प्रकारचेही मिळतील. आता नोझल्स 2D आणि 1 हे आपल्याला जास्त करून लागतात. जर तुम्ही घरच्या घरी करणार असाल तर 2 हे नोझल वापरले तरी चालतील. जर तुम्ही प्रोफेशनली करणार असाल तर यापैकी तुम्हाला यातले जेणेकरून जास्त करून हे नोझल्स लागतात. त्याच्यामुळे तुमच्या डिझाईननुसार तुम्ही हे नोझल्स लागेल तसे विकत घेऊ शकता. जास्त करून हे 2 नोझल्सच वापरले जातात. त्याच्यामुळे तुमच्या जशा ऑर्डर येतील तसे हे नोझल्स विकत तुम्ही घेऊ शकता. सध्या लॉकडाऊन आहे त्याच्यामुळे सामान आपल्याला भेटत नाही, तर तुम्ही हे सामान ऑनलाईनही विकत घेऊ शकता. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, जेणेकरून तुम्ही त्याच्यावरून ते विकत घेऊ शकता. आता आहेत केकसाठी लागणारे फ्रूट क्रश. यामध्ये तुम्हाला मँगो, पायनॅपल, चॉकलेट आणि ब्लूबेरी अशा वेगवेगळ्या प्रकारचे केक शॉपमध्ये किंवा इतरही मार्केटमध्ये तुम्हाला भेटू शकतात. तुम्हाला जशी ऑर्डर येईल तसे तुम्ही हे क्रश विकत घेऊ शकता. जशा तुम्हाला ऑर्डर येतील तसेच तुम्ही हे क्रश घ्या. तसेच घरगुती करणार असाल तर तुमच्या आवडीचा एखादा क्रश आणि चॉकलेट क्रश हे दोन्हीच क्रश आपल्याला लागतात. त्याच्यामुळे घरगुती करणार असेल तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही आणू शकता. आता आपण बघणार आहोत कलर आणि इसेन्स. केक डेकोरेशनसाठी हे आपल्याला लागतात. इसेन्स हे आपल्याला महत्त्वाचे आहेत. जर तुम्ही नवीन केक करत असाल तर चॉकलेट, व्हॅनिला आणि एखादा दुसरा फ्रूटचा, जसं मी मगाशी म्हटलं, ऑर्डरनुसार तुम्ही हे घेऊ शकता. आता हे फ्रूट जेल कलर आहेत. या जेल कलरची किंमत 100 ते 110 रुपये अशी असते. या कलरचे 1 ते 2 ड्रॉपही तुम्हाला खूप होतात. तसेच हे साधे कलर आहेत, हे 20 रुपयापर्यंत तुम्हाला भेटतात. फक्त याची क्वांटिटी आपल्याला जास्त वापरावी लागते. त्यापेक्षा जेल कलर घेणेच हे परवडते. आता हे इमल्शन आहे, हे रेड रोडचं इमल्शन आहे. याच्यामध्ये फ्लेवर आणि कलर हे दोन्ही मिक्स असतात. हे तुम्हाला 40 ते 50 रुपयापर्यंत भेटून जातात. तसेच आपल्याला व्हॅनिला, चॉकलेट आणि इतरही फ्लेवर असतात. तसेच तुम्हाला रसमलाईचा केक करायचा असेल तर हा रसमलाईचा इसेन्सही तुम्हाला भेटतो. तोही तुम्ही लागेल असा आणावा. प्रोफेशनली जर करणार असाल तर लागेल असेच आपण कलर आणि जे काही बाकीचं सामान असतं क्रश वगैरे ते लागेल असंच आणावं. त्याच्यामुळे जास्त आपला खर्च होत नाही. आता दुसरं येतं म्हणजे केक डस्ट. हे आपण केकवर जे फुलं बनवतो त्याच्यावर हा कलर डस्ट करण्यासाठी असतो. हा ऑप्शनल आहे, नाही घेतला तरीही चालेल. आता महत्त्वाचं म्हणजे प्रीमिक्स. प्रीमिक्स हे आपल्याला केकसाठी लागतातच. तसेच मार्केटमध्ये त्याचे KGनुसार असे रेट असतात. हे चॉकलेट प्रीमिक्स आहे.
हे तुम्हाला 180 ते 190 रुपये के-जी असं भेटून जातं. हे तुमच्या एरिया वाईज असतं. तुमच्या राहण्याच्या ठिकाणावरून ते तुम्हाला कमी जास्तही होऊ शकतं. आता हे आहे व्हॅनिला प्रीमिक्स. हे तुम्हाला 120 ते 130 रुपये या किलोप्रमाणे तुम्हाला भेटून जातं. आणि तिसरं जे प्रीमिक्स आहे ते रेड वेल्वेटचं प्रीमिक्स आहे. हे तुम्हाला 160 तर 170 रुपये किलो असं भेटतं. आजकाल मार्केटमध्ये नवीन रेड वेल्वेटचं प्रीमिक्स आलेलं आहे. ज्या आपण व्हिपिंग क्रीममध्ये क्रीम चीज ॲड करतो ते ॲड करण्याची गरज नाही. या प्रीमिक्समध्ये चीज हे ॲड असतं. त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा केक करता त्याच्यामुळे त्याचा एकदम स्मेल चीजी असा येतो. त्याच्यामुळे तुम्हाला क्रीम चीज घेण्याचीही गरज नाही. आता आहेत केकसाठी लागणारे टूल्स, ते आपण बघणार आहोत. पहिलं म्हणजे महत्त्वाचं स्क्रेपर्स. हे आपल्याला केकला फिनिशिंग देण्यासाठी वापरतात. आता हे डिझायनर स्क्रेपर्स आहेत. त्यामुळे लगेच याची आपल्याला गरज लागत नाही. याऐवजी दुसरे टूल्सही तुम्ही डेकोरेशनसाठी केकच्या वापरू शकता. महत्त्वाचं म्हणजे हे आपल्याला स्क्रेपर हे लागतंच. त्याच्यामुळे हे खरेदी करणं गरजेचं आहे. घरगुती करणार असाल तर तुम्ही या कार्डनेही केकसाठी फिनिशिंग करू शकता. याऐवजी तुम्ही प्लॅस्टिकचं जाड शीट असतं, त्याला OHP शीट म्हणतात, ते देखील वापरू शकता. आता आहेत मेजरिंग कप्स अँड स्पून्स. आता या मेजरिंग कपमध्ये आपल्याला फक्त 250 mlचा कपच उपयोगी येतो. जर तुम्हाला इतरही कुकिंगची आवड असेल तर तुम्ही हे बाकीचे कप वापरू शकता. नाहीतर आपल्याला हा एक स्पूनच वापरात येतो. आणि अजून जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही प्रेस करा. त्यामुळे माझ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला भेटत जातील. जर तुम्ही हे घरगुती करणार असाल तर तुम्ही एखादा मेजरमेंटचा कप घेऊन तो देखील तुम्ही वापरू शकता. आता आहेत स्पून्स. काही मेजरिंग कपबरोबर हे येतात, त्याच्यामुळे हे आपल्याला घ्यावेच लागतात. जर तुम्हाला बाकीची कुकिंगची आवड असेल किंवा मैद्यापासून केक करणार असाल तर हे उपयोगी येतं. आता आहे महत्त्वाचं म्हणजे केक डेकोरेशनसाठी लागणारे मटेरियल म्हणजे स्प्रिंकल्स, चॉकलेट चिप्स. जर तुम्ही प्रोफेशनल बेकर असाल तर तुम्हाला अशा प्रकारचे स्प्रिंकल्स आणि अजून डेकोरेशनसाठी मटेरियल असतं. तुम्ही या प्रकारे या बॉक्समध्ये हे ठेवू शकता. आता हे केक डेकोरेशनसाठी इथे सिल्वर कलरचा डस्ट इथे वापरलेला आहे. केक डेकोरेशनसाठी हे वापरलं जातं. याची किंमत तुम्हाला 50 ते 60 रुपये याप्रमाणे मिळून जातं. आता हे आहे ग्लिटर. हे सुद्धा केक डेकोरेशनसाठी लागतं. याची किंमत 100 रुपयापर्यंत हे तुम्हाला मिळून जातं. हे तुम्हाला डॉल केक किंवा इतरही केकसाठी तुम्ही डेकोरेशन म्हणून वापरू शकता. हे पण ऑप्शनल आहे. आता केकसाठी महत्त्वाचं लागणारं म्हणजे पॅलेट नाईफ. आता कोणता पॅलेट नाईफ घ्यायचा आणि कोणता नाही हे आपण बघूया. आता अशा प्रकारे जिथे ह्या पॅलेट नाईफला कर असतो तोच पॅलेट नाईफ शक्यतो घ्यावा, कारण याने फिनिशिंग व्यवस्थित देता येते. हा आपण मोठ्या केकसाठी वापरला जातो. आणि हे पॅलेट नाईफचा सेट आहे. हा देखील तुम्हाला मार्केटमध्ये मिळून जातो. यामुळे आपल्याला व्यवस्थित अशी केकला फिनिशिंग आणि डिझाईनही करता येते. त्यामुळे तुम्ही प्रोफेशनल बेकर असाल तर हे दोन्ही सेट तुमच्याकडे हवेत. जर घरगुती करणार असाल तर हे 3 नाईफचे सेट तुम्ही हे वापरू शकता. आता इथे आहे सिलिकॉनचा ब्रश. हा ऑप्शनल आहे. हा घेतला नाही तरी चालेल. जर तुम्ही प्रोफेशनल असाल तर गरज असेल तरच हा ब्रश घ्यावा. आणि हा आहे स्पॅच्युला. हा तुम्हाला कंपल्सरी हा लागतोच. जरी तुम्ही घरगुती केक केला आणि प्रोफेशनल केला तरी हा व्हिपिंग क्रीम फेटण्यासाठी हा लागतोच. आणि हा चाकू हा सगळ्यांच्या घरात अवेलेबल असतोच. हा केकला खाचा पाडण्यासाठी हा उपयोगी येतो. आता दुसरी गोष्ट म्हणजे केक कटिंग नाईफ. हा ऑप्शनल आहे. घरगुती असा तुमच्याकडे असेल तरी हा इनफ होतो, किंवा तुम्हाला दुसरा घ्यायचा असेल तर तोही तुम्ही घेऊ शकता. जर तेही नसेल घ्यायचं तर तुम्ही घरगुती दोऱ्यानेही केक कट करू शकता. ते कसे कट करायचे मी माझ्या इतरही व्हिडिओमध्ये केकच्या दाखवलेलं आहे, ते तुम्ही पाहू शकता.
आता हे आहेत वुडन स्टिक्स आणि ब्रश. हे तुम्हाला डेकोरेशनसाठी लागतं. जर घरगुती करणार असेल तर याची गरज तुम्हाला लागत नाही. आता केकसाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे टर्न टेबल. यामध्ये 3 प्रकारचे टर्न टेबल येतात. एक स्टीलमध्ये असतो. स्टीलमध्ये तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता, पण त्याऐवजी तुम्ही फायबरचाही वापरू शकता, जो की 1000-1100 पर्यंत तुम्हाला मिळून जातो. हा एकदम बेस्ट क्वालिटीचा आहे. जर तुम्ही घरगुती करणार असाल तर तुम्ही प्लास्टिकचा तोही घेऊ शकता. तो 300 ते 400 रुपयापर्यंत भेटून जातो, जर तुम्ही जास्त ऑर्डर नसाल, घरगुती करणार असाल तर. जर तुम्ही प्रोफेशनल असाल तर हाच मस्ट बाय करा. आता हा आहे बटर पेपर. जर प्रोफेशनल करणार असाल तर बटर पेपर हा तुम्हाला लागतो. एवढा हा इसेन्शियल नाही. तुम्ही याऐवजी मैदा डस्ट करून केकही तयार करू शकता. हा पण ऑप्शनल आहे. आता दुसरा आहे ते म्हणजे महत्त्वाच्या पायपिंग बॅग्स, ज्यामध्ये आपण केकला डेकोरेशन करतो. आता ह्या प्लास्टिकच्या बॅग्स आहेत. ह्या इझिली तुम्हाला केक शॉपमध्ये भेटून जातात आणि ह्या स्वस्त असतात. तसेच या प्रकारच्याही तुम्हाला भेटू शकतात. यामध्ये तुम्ही एकाच व्हिपिंग क्रीमने 2 डिझाईन तयार करू शकता. इथून तुम्ही नोझलही चेंज करू शकता, पण याचा काही उपयोग होत नाही. त्याच्यामुळे हे नाही घेतलं तरीही चालेल. आता फूड रॅप हे तुम्हाला, जर तुम्ही प्रोफेशनल केक करत असाल तर हे तुम्हाला उपयोगी आहे. जर तुम्ही प्रोफेशनल बेकर असाल, जर तुम्हाला जास्त ऑर्डर आल्या आणि टाईम नसेल तर तुम्ही आदल्या दिवशी केक तयार करून तुम्ही या फूड रॅपरने रॅप करून तोही फ्रीजमध्ये ठेवून देऊ शकता. याच्यामुळे तुमचा टाईमही वाचतो आणि याच्यामध्ये व्यवस्थित केक रॅप होतात, ओले होत नाहीत. त्याच्यामुळे हे तुम्ही बाय करू शकता. जर हे सामान तुम्हाला कुठे भेटत नसेल तर तुम्ही हे ऑनलाईन परचेस करू शकता. त्याची लिंकही मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तिथून तुम्ही ते बाय करू शकता. आता प्रोफेशनलसाठी असे हे हॅपी बर्थडेचे लोगो आणि हे जे आहे हे आपल्या सर्वांच्या घरात अवेलेबल असतं. हे आपण शुगर सिरप स्प्रेड करण्यासाठी मी इथेही वापरते. हे न्यूट्रल जेल आहे. हे आपण मिरर ग्लेज केक तयार करतो, त्यासाठी हे आपण न्यूट्रल जेल वापरतो. हे प्रोफेशनल बेकरसाठी लागू शकतं. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे केक टीन. जर तुम्ही घरगुती करणार असाल तर तुम्ही कुकरच्या भांड्यातही करू शकता. जास्तीत जास्त तुम्ही हार्ट शेपचंही विकत घेऊ शकता. हा आहे 5 इंचीचा केक टीन. यामध्ये तुम्ही टॉल केक करू शकता. सध्या तो ट्रेंडिंगला आहे, त्यामुळे हे ऑप्शनल आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घेऊ शकता. हा अर्धा किलोचा टीन आहे. त्यामध्ये तुम्ही अर्धा किलोचे केक बनवू शकता. आणि हा आहे तो 1 किलोचा टीन आहे. 1 किलोचे केक करायचे असतील तर तुम्ही हे वापरू शकता. आणि हे जे आहे हे देखील केकचंच भांडं आहे. यामध्ये तुम्ही चीज केकही करू शकता. हे मी चीज केक करण्यासाठी आणलेलं आहे. आता दुसरा आहे ते म्हणजे 1/2 kgचा स्क्वेअर टीन. हा तुम्हाला जर कार्टून केक किंवा नंबर केक करायचे असतील तर हा केक टीन तुम्ही वापरू शकता. तसेच इथं हार्ट शेपचाही टीन आहे. हा पण 1/2 kgचा आहे. हे टीन लागतील असेच बाय करावे. आणि डॉल टीन जो असतो तो नाही घेतला तरी चालेल. तुम्ही दुसऱ्या मेथडनेही डॉल केक तयार करू शकता. जर तुम्ही घरगुतीच केक करणार असाल म्हणजे फॅमिली मेंबरच्या बड्डेसाठी, तर तुम्ही जास्त करून राऊंड टीन आणि हार्ट शेपचा टीन हा वापरू शकता. आता बघणार आहोत केक बोर्ड आणि बॉक्सेस. हे तुम्हाला सध्या मार्केटमध्ये भरपूर वेगवेगळ्या व्हरायटीचे आणि डिझाईनचे मिळतात, ते तुम्ही घेऊ शकता. हा 1/2 kgचा केक बोर्ड आहे आणि खालचा आहे तो 1 kgचा बोर्ड आहे. तुम्ही तुमच्या एरियामध्ये जसा भेटतो तुम्ही हे घेऊ शकता. जर तुम्ही नवीन केक शिकत असाल तर मी या माझ्या चॅनलमध्ये केक सिरीज घेतलेल्या आहेत, ते बघूनही तुम्ही केक तयार करू शकता. त्याची लिंकही मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तेव्हा नक्की पहा.
आता दुसरं आहे म्हणजे केक बॉक्सेस. हे देखील तुम्हाला स्वस्तात असे हे पडून जातात. यामध्येही वेगवेगळ्या डिझाईन आणि व्हरायटी तुम्हाला भेटू शकतात. आता दुसरे आहेत म्हणजे केक डॉल. डॉल केक करायचा असेल तर तुम्हाला डॉल ह्या गरजेच्या आहेत. तर अशा प्रकारेही तुम्हाला डॉल भेटून जातात किंवा या प्रकारच्याही तुम्ही केक डॉल केकसाठी वापरू शकता. या तुम्हाला 60 ते 70 रुपयापर्यंत भेटून जातात. आता आहेत ते मिक्सिंग बाउल. व्हिपिंग क्रीम किंवा केकचं बॅटर फेटण्यासाठी आपल्याला बाउल लागतात, जेणेकरून हाईटला थोडे ते मोठे असावे लागतात. अशा प्रकारे व्हिपिंग क्रीमसाठी हा बाउल भेटतो. हा 100 ते 150 रुपयापर्यंत तुम्हाला भेटून जातो. याऐवजी तुम्ही घरगुती करणार असाल तर घरामध्ये जे मोठ्या साईजचं भांडं असेल त्यामध्येही तुम्ही व्हिपिंग क्रीम फेटू शकता आणि केकचं बॅटरही मिक्स करू शकता. आता आहे ते फॉन्डंट. यामध्ये फॉन्डंट केक किंवा फॉन्डंटचे टॉपर्स यामध्ये तुम्ही बनवू शकता. आता सध्या ट्रेंडिंग आहे तो पिनाटा केक. त्यासाठी पिनाटा मोल्ड हा मार्केटमध्ये भेटतो. तोही ऑर्डरनुसार तुम्ही हा घेऊ शकता. शक्यतो याच्या जास्त ऑर्डर आल्या तरच हे मोल्ड आपण विकत घ्यावेत, कारण याची किंमतही मार्केटमध्ये जास्त असते. नाहीतर तुम्ही घरगुती ट्रिक वापरूनही पिनाटा केक हा घरच्या घरी तयार करू शकता. शक्यतो केक जर नवीन शिकत असाल तर लागेल असं सामान आपण घ्यावं. एकदम लगेच सगळं केकसाठी लागणारं सामान आणू नये, त्याच्यामुळे आपला जास्त खर्च होतो. जर आजचा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला अजून पाहिजे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजेच माझ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला रोज भेटत जातील. थँक्यू. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये.